मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन 131 वर्ष जुना बेलासिस उड्डाणपूल सोमवारपासून पूर्णतः बंद करण्यात येतोय। त्यामुळे मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची बातमी। ब्रिटिशकालीन 130 वर्ष जुन्या बेलासिस ब्रिजचं काम आता सुरू झालेलं आहे आणि नव्याने याचं निर्माण करण्यात येणार आहे। त्यामुळे 18 महिने वाहतुकीसाठी हा पूल सध्या बंद असेल। मी सध्या मुंबई सेंट्रल या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय की बॅरिकेटिंगचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे। आपण पाहतोय की एक कमान या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जुनी वास्तू पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतल्यानं आता शहरातील आणखी एक हा ब्रिटिशकालीन बेलासिस पूल पाडला जाणार आहे आणि हा पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद केला जाईल असं बोललं जातंय। पुनर्बांधणीच्या कामाला किमान 18 महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि हा कालावधी वाढूही शकतो। 130 वर्ष हा पूल जुना आहे आणि दोन्ही बाजूवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बेलासिस हा रेल्वे रुळावरून जाणारा ओव्हरब्रिज आहे, आरओबी आहे आणि ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे। मुंबई सेंट्रल जंक्शन ते ताडदेव सेंट्रल जंक्शन असे पर्यायी मार्ग हा पूल बंद झाल्यानंतर वाहतूक विभागाकडून सुचवण्यात आले। जुनी वास्तू जेव्हा पाडली जाते त्यावेळी नवीन वास्तू त्या ठिकाणी उभारली जाते आणि हे काम वेळेत झालं तर बरं अशीच मुंबईकरांची भावना आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।